लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। वाहन चालकांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्यांना अटक करा, जय संघर्षाची मागणी। गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या पोलिसांना निलंबित करा। बातमी येत आहे गेवराई येथून। बीडच्या गेवराई तालुक्यातील बाग पिंपळगाव येथील आयशर चालकाच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या गुन्हेगारांना अटक करून त्यांना पाठीशी घालणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी जय संघर्षच्या वतीने करण्यात आली आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की मयत वाहन चालक ज्ञानेश्वर रामेश्वर महानोर वय 25 वर्ष, राहणार बाग पिंपळगाव, तालुका गेवराई, जिल्हा बीड, हे नानाभाऊ निवृत्ती उगलमुगले, राहणार नांदूरघाट, तालुका जिल्हा बीड यांच्या आयशर ट्रकवर ड्रायव्हर म्हणून नोकरीस होते। या आयशर ट्रकच्या नुकसान भरपाईपोटी गाडी मालक नानाभाऊ उगलमुगले हे ट्रक चालक ज्ञानेश्वर महानोर यांच्याकडे 2 लाख रुपयांची मागणी करत होता। ज्ञानेश्वर महानोर हा 2 लाख रुपयांची पूर्तता करू न शकल्यामुळे ट्रक मालक नानाभाऊ उगलमुगले याने संतोष जानकर व ज्ञानेश्वर महानोर या दोघांना बीड येथून दिनांक 20 ऑगस्ट रोजी नांदरघाट येथे नेऊन त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या किराणा दुकानात डांबून ठेवून इतर 3 व्यक्तींना बोलावून जीवघेणी मारहाण केली होती व दुसऱ्या दिवशी संतोष जानकर यास 2 लाख रुपये घेऊन ये व ज्ञानेश्वर यास घेऊन जा असे सांगून सोडून दिले होते। त्यानंतर जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय हाळनोर यांच्या विनंतीवरून दिनांक 24 ऑगस्ट रोजी 4 दिवसानंतर नेकनूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पुरी यांनी पोलीस गाडी पाठवून ज्ञानेश्वर महानोर यास नानाभाऊ उगलमुगले यांच्या किराणा दुकानामधून ताब्यात घेऊन नेकनूर पोलीस ठाण्यात आणून बालाजी शेरकर या नातेवाईकाच्या ताब्यात दिले होते। मात्र ट्रक मालक सतत फोन करून 2 लाख रुपयांची मागणी करत होते, त्यामुळे ज्ञानेश्वर व त्यांचे कुटुंबीय सतत टेन्शनमध्ये राहत होते। त्यातच ज्ञानेश्वर याने मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळून त्याच्या राहत्या घरी बाग पिंपळगाव येथे गळफास घेऊन आत्महत्या केली। म्हणून ज्ञानेश्वर यांना न्याय मिळवून देण्यासाठी जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेतर्फे मुख्यमंत्री सचिवालय कक्ष, छत्रपती संभाजीनगर येथे निवेदन देण्यात आले। नमस्कार, मी संजय हाळनोर, जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष, राहणार छत्रपती संभाजीनगर। दिनांक 9/8/2024 रोजी महाकाळा कारखाना या ठिकाणी एक ट्रक पलटी झाला होता आणि त्या ट्रकवर ड्रायव्हर होता ज्ञानेश्वर महानोर, राहणार बाग पिंपळगाव, तालुका गेवराई, जिल्हा बीड, आणि ट्रकचे मालक होते नांदूर फाटा जो की मसाजोगच्या जवळ आहे। तिथले माजी सरपंच नानासाहेब उगलमुगले यांचा ट्रक होता तो। तर त्या ट्रकच्या नुकसान भरपाईपोटी ज्ञानेश्वर महानोर यांच्याकडे नानासाहेब उगलमुगले यांनी 2 लाखाची मागणी केलेली होती आणि तो मागणीची पूर्तता न करू शकल्यामुळे त्याला 20 तारखेला गोडी गुलाबीनं बोलावून घेतलं। त्याच्यासोबत त्याचा एक आत्याचा का मामाचा मुलगा होता संतोष जानकर नावाचा, आणि त्या संतोष जानकरच्या समोर नानासाहेब उगलमुगले यांनी इतर 3 लोकांना फोन करून बोलून घेतले आणि त्या ज्ञानेश्वर महानोरला बांधून मारहाण केलेली होती। आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी त्या संतोष जानकरला सोडून दिलं आणि त्या पोराला डांबूनच ठेवलं कायमच। आणि 3 दिवसांनी हे प्रकरण माझ्याकडे आल्याच्या नंतर मग मी ड्रायव्हरशी बोललो, नानासाहेब उगलमुगले यांच्याशी बोललो, त्यांना विनंती केली की हे बेकायदेशीर करते आहे साहेब, तो तुमचे पैसे देऊ शकणार नाही, त्यासाठी तुम्ही माझ्या विनंतीला मान द्या आणि त्याला सोडून द्या। परंतु त्यांनी त्याला सोडलं नाही। मग दुसऱ्या दिवशी मी नेकनूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक पुरी साहेबांना फोन केला। मग पुरी साहेबांनी पोलीस गाडी पाठवून त्याला ताब्यात घेतलं आणि त्या मयत ज्ञानेश्वर महानोरचे नातेवाईक तिथं जवळ धोत्रा गावचे ते आले, त्यांनी त्या पोराला घेऊन गेले आणि बसमध्ये बसून देऊन पाठवून दिलं। त्याच्यानंतर त्या पोराने गावी येऊन आत्महत्या केली। म्हणजे त्या पोराच्या आत्महत्येच्या मागे एकमेव नानासाहेब उगलमुगले यांचे मारहाणीचा झालेला अपमान आणि 2 लाखासारखं पैशाचं टेन्शन हेच कारणीभूत आहे। त्या अनुषंगाने मग आम्ही गेवराई पोलीस स्टेशनला बाग पिंपळगावचे ग्रामस्थ गेले होते, तर तिथले पोलीस निरीक्षक प्रवीण बांगर साहेब तक्रार घेत नव्हते। मग मी गेवराई पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्यांना कॉल रेकॉर्डिंग, CCTV फुटेजविषयी बोललो, कॉल रेकॉर्डिंग दिल्या, ऐकवल्या आणि त्याच्यानंतर त्यानं थातूर मातूर फिर्याद घेतली। थातूर मातूर म्हणजे त्याने नेकनूर पोलिसाचा उल्लेख टाळला, 4 लोकांनी मारहाण केल्याचा उल्लेख टाळला, एकच लोक दाखवला आणि ज्या धोत्रा येथील बालाजी शेरकरने त्याला त्या मुलाला नेकनूर पोलीस स्टेशनमधून घेतलं होतं, तर यांनी उल्लेख दाखवला नांदूर फाटा इथून घेतलं म्हणून। म्हणजे आरोपीची सहज जामीन कशी होईल याची पुरेपूर काळजी घेतली।
आणि मग हे मला मान्य नसल्यामुळं मग मी तिथं बांगर साहेबाला बोललो की हे चुकीचं केलेलं आहे. तुम्ही जी घटना घडलेली मुलगा जे सांगतोय तुम्ही तेच घटनेत लिहायला पाहिजे. तुम्ही तसं केलेलं नाही आहे. तर मी आणि आमचे गावकरी हे प्रेत घेऊन बीडला SP ऑफिसला जाऊ. त्याच्यानंतर मग त्यांनी पुरवणी जबाब घेतला, परंतु त्याचाही काही उपयोग झाला नाही. पुढे काहीच कारवाई केली नाही. त्याच्यानंतर परत फिर्यादी संतोष जानकर याने SP बारगळ साहेबांना निवेदन दिलं, त्याच्यावर बी कारवाई नाही झाली. नंतर मी बारगळ साहेबांना निवेदन दिलं, त्यात IO जे तपास अधिकारी त्यांना बदलण्याची विनंती केली. ना तपास अधिकारी बदलला गेला. आज 4 महिने होऊन गेले ना आरोपीवर कुठलीही कारवाई झालेली नाहीये. आरोपी मोकाट आहेत. म्हणजे गेवराई पोलीस स्टेशनचे PI बांगर साहेबांनी नातेसंबंध पाहिले का राजकीय दबावाला बळी पडे ह्याचं कारण मला काही माहिती नाहीये. परंतु माझे आदरणीय वरिष्ठ जे काही पोलीस डिपार्टमेंटचे अधिकारी असतील त्यांना माझी हात जोडून विनंती आहे की मुलगा समोरचा गरीब आहे, त्याच्या पाठीमागे कुठले राजकीय पाठबळ नाहीये, आर्थिक पाठबळ नाहीये. म्हणून त्याच्यावर जो अन्याय झालेला आहे तो दडपला जावा, असं होऊ नये. तर आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी. आणि जे प्रवीण बांगर साहेब आहेत, जे मला बोलले होते की तुमच्यासारखे संघटनावाले आमच्या बदलीच्या पलीकडे काहीच करू शकत नाहीत, त्यांच्यावर बी रिसर कारवाई करण्यात यावी. धन्यवाद. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंब्री औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी अकबर शहा.